अहो, अजून श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी त्यांच्या कक्षात आलेले दिसत नाहीत. आपण नंतर त्यांची भेट घ्यावी. देवेंद्र, प्रणाम. प्रणाम. तुम्ही आम्हाला भेटायला आला आहात हे आमच्या लक्षात आलं. आम्ही मुद्दाम आपल्या भेटीसाठी आलोय श्रीहरी. म्हाळसा देवींनी आज गडावरच पाहुणचार घ्यावा आणि मगच स्वर्गलोकी प्रस्थान करावे असे सांगितले आहे. मी आपल्याला केवळ हे सांगण्यासाठी आलो आहे की बानूची आणि आमची भेट झाली, परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही तिला सत्याबद्दल काहीही सांगितले नाही. अनेकदा मनात असा विचार येऊन गेला की तिला सत्य काय आहे हे सांगून टाकावे, परंतु आपल्याला दिलेले वचन माझ्या स्मरणात होते, त्यामुळे मी त्याबद्दल अवाक्षरही तिला बोललो नाही. हे चांगलंच आहे. बानूने जर योग्य त्या मार्गावर वाटचाल केली, समोर येणाऱ्या गोष्टींचे योग्य ते अर्थ लावले, तर आज ना उद्या तिला साक्षात्कार हा होणारच. परंतु हे होत असताना तुम्ही त्यात हस्तक्षेप केला नाही तर उत्तम. आणि म्हणूनच तुम्ही बाणाईकडे जाण्याआधी मी तुम्हाला तसं सांगितलं. हो प्रभू, याची मलाही कल्पना आहे. म्हणून तर बानूला काहीही सांगणार नाही असे वचन मी आपल्याला त्यावेळी दिले आणि त्या वचनाचे पालन देखील केले. पण हे श्री विष्णू, असं अजून हे किती काळ सुरू राहणार? आमच्या कन्येला तिच्या संसारापासून असं दूर राहताना पाहून होणारा क्लेश, तो त्रास दुर्दैवाने तिला सांगताही येत नाही. हे प्रभू, आपण बानूचे देखील बंधू आहात. मला कल्पना आहे की आपण तिला कधीही दुःखी होऊ देणार नाही. शिवाय साक्षात श्री खंडेरायांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे. तरी देखील बानूची काळजी वाटते. देवेंद्र, आम्हाला देखील बानूची काळजी आहेच. तिला कधीही काही कमी पडणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही देखील तिला भेटून येऊ. तुम्ही निश्चिंत राहा.